वेक्टरच्या या लेक्चरमध्ये आपण एक थेरम प्रूव्ह करणार आहे. हा थेरम आहे थेरम नंबर 1. यामध्ये पहा, टू वेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर. म्हणजे दोन वेक्टर्स हे कोलिनियर आहेत इफ अँड ओनली इफ. त्यापैकी आपण आधी इफ असं पाहणार आहे. इफ देअर एक्झिस्ट स्केलर m and n such that ma bar plus nb bar is equal to 0. म्हणजे दोन वेक्टर्स ए बार आणि बी बार हे कोलिनियर असतात जर त्या ठिकाणी m आणि n हे दोन स्केलर्स ह्या पद्धतीने राहतील की ma बार प्लस nb बार इज इक्वल टू 0 बार राहील आणि m आणि n पैकी कमीत कमी एक नॉन झिरो असेल. म्हणजे ॲटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो. म्हणजे या दोन स्केलरपैकी कमीत कमी एक स्केलर जर नॉन झिरो असेल तर ए बार आणि बी बार हे कोलिनियर राहतील आणि ह्याकरिता कंडिशन आहे एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार. तर आता इथे याला प्रूव्ह करण्याकरिता आपण दोन पार्ट यामध्ये घेणार आहे. पहिला जो पार्ट आहे पार्ट 1, यामध्ये पहा, सपोज ए बार अँड बी बार आर कोलिनियर. आपण यामध्ये कन्सिडर केलेलं आहे की ए बार आणि बी बार हे कोलिनियर आहेत. देअरफॉर देअर एक्झिस्ट स्केलर. त्या ठिकाणी एक स्केलर आहे. हा जो स्केलर आहे, स्केलर म्हणजे नॉन झिरो रियल नंबर. देअर एक्झिस्ट स्केलर k such that a bar is equal to k b bar. म्हणजे हे जर दोन वेक्टर कोलिनियर असतील तर त्या ठिकाणी एक k हा नॉन झिरो स्केलर असा असतो की त्यामध्ये आपण ए बार इज इक्वल टू के बी बार असं लिहू शकतो. आता इथे हे रिलेशन ह्या पद्धतीने लिहिता येईल. ए बार मायनस के बी बार इज इक्वल टू 0 बार. लेट 1 इज इक्वल टू m अँड मायनस के इज इक्वल टू n. इथे हे जे रिलेशन आहे ए मायनस के बी बार हे ह्या पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. 1 इंटू ए बार मायनस के इंटू बी बार इज इक्वल टू 0 बार. Let this 1 is m and this minus k is n. Then ma bar plus nb bar is equal to 0 bar असं आपल्याला मिळालेलं आहे. पाहता इथे ए आणि बी बार हे कोलिनियर जर असतील तर त्या ठिकाणी एक स्केलर असतो आणि तो स्केलर ह्या प्रकारचा असतो की एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरचा स्केलर मल्टिपल राहील. आता यामध्ये ए बार मायनस के बी बार इज इक्वल टू 0 बार असं मिळेल. याला आपण 1 ए बार मायनस के बी बार इज इक्वल टू 0 बार असं लिहू शकतो. आणि 1 मीन्स m मायनस के मीन्स n असं जर आपण केलं तर आपल्याला एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार असं मिळेल. हा आहे यामधला पार्ट 1. आता यामधला पार्ट 2 पहा. यामध्ये आपल्याला एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 असं आपल्याला ॲझ्युम करायचं आहे. कॉन्व्हर्सली म्हणजे ह्या स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स आपल्याला लिहायचं आहे. ए बार आणि बी बार हे कोलिनियर असतात जर एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 असेल तर. आता आपण एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 असेल तर ते कोलिनियर असतात. हे आपल्याला आता यामध्ये प्रूव्ह करायचं आहे. कॉन्व्हर्सली
सपोज एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार असं आपण इथे घेणार आहे आणि यावरून आपण प्रूव्ह करणार आहे की ए बार आणि बी बार हे कोलिनियर आहेत. एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0. पुन्हा आता इथे सपोज एम इज नॉट इक्वल टू 0. एम नॉट इक्वल टू 0 असं जर असेल तर ह्या रिलेशनला एमने डिवाइड करता येईल. म्हणून आता इथे मिळेल देअरफॉर एम ए बार अपॉन एम प्लस एन बी बार अपॉन एम इज इक्वल टू 0 बार अपॉन एम असं लिहिता येईल. या एमने याला डिवाइड करता येईल. आता यावरून एम ए बार आणि एम कॅन्सल होईल. इथे मिळेल ए प्लस एन बाय एम बी बार, राईट साईडला मिळेल 0. यावरून असं मिळेल ए बार इज इक्वल टू मायनस एन बाय एम बी बार. आता इथे एम जो आहे हा नॉन झिरो आहे आणि इथे हा जो आहे हा स्केलर एक्झिस्ट होतो. म्हणून आता इथे असं म्हणता येईल ए बार इज टी बी बार वेअर टी इज इक्वल टू मायनस एम बाय एम. हा जो टी आहे तो मायनस एम बाय एम आहे. देअरफॉर ए बार इज स्केलर मल्टिपल ऑफ बी बार असं होईल. याचा अर्थ असा आहे ए बार अँड बी बार आर कोलिनियर. म्हणजे इथे पहा, आधीच्या पार्ट 1 मध्ये आपण असं कन्सिडर केलं की ए बार आणि बी बार हे कोलिनियर आहेत. म्हणून आपण असं म्हटलं की त्या ठिकाणी एक स्केलर एक्झिस्ट होतो के, ज्यावरून आपण ए बार इज इक्वल टू के बी बार असं लिहू शकतो. नंतर आपण ए बार मायनस के बी बार इज इक्वल टू 0 केलं. मग आपण 1 ए बार मायनस के बी बार इज इक्वल टू 0 बार असं केलं. आता इथे 1 इज इक्वल टू एम आणि मायनस के इज इक्वल टू एन असं घेतलं. म्हणून आपल्याला एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 मिळालं. म्हणजे जर ए बार आणि बी बार हे कोलिनियर असतील तर एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 असते. हा पार्ट 1 आहे. आता इथे पार्ट 2 मध्ये आपल्याला कॉन्व्हर्सली प्रूव्ह करायचं आहे. कॉन्व्हर्सली इथे सपोज एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0. आता यामध्ये एम इज नॉट इक्वल टू 0 असं ॲज्युम केलं आपण. मग एमने डिवायडिंग बाय एमने आपण याला डिवाइड करायचं आहे. आपल्याला मिळेल एम ए बार अपॉन एम प्लस एन बी बार अपॉन एम इज इक्वल टू 0 बार अपॉन एम. आता इथे एम आणि एम कॅन्सल होईल. ए बार प्लस एन अपॉन एम बी बार इज इक्वल टू 0 बार असं मिळेल. आता इथे ए बार इज इक्वल टू मायनस एन बाय एम बी बार. या मायनस एन बाय एमला आपण टी असं म्हटलं म्हणून ए बार इज इक्वल टू टी बी बार असं मिळेल. याचा अर्थ ए बार हा बी बारचा स्केलर मल्टिपल आहे आणि ए बार हा बी बारचा स्केलर मल्टिपल जर असेल तर ए बार आणि बी बार हे कोलिनियर आहेत असं आपल्याला प्रूव्ह करता येईल. आता इथे हा जो आहे हा थेरम 1 आहे. यावरून आपल्याला एक एक्झाम्पल इथे सॉल्व करता येईल. ते एक्झाम्पल या पद्धतीचं राहील. पहा, पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत. एक पॉइंट आहे 3 2 -4. दुसरा एक पॉइंट आहे 9 8 -10 आणि तिसरा जो पॉइंट आहे तो -2 -3 1. पहिला पॉइंट आहे 3 2 -4, दुसरा आहे 9 8 -10, तिसरा आहे -2 -3 1. आणि आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे शो दॅट
पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इफ असं घेता येईल, इफ ए बी सी असे 3 पॉईंट, देन शो दॅट दिस पॉईंट्स आर कोलिनियर. आता हे जे आहे हे आपण या थेरमवरून काढू शकतो. इथे पहा, ए आणि बी हे 2 पॉईंट, तिसरा पॉईंट सी. आपण इथे ए बी बार काढणार आहे. ए बी बार मीन्स इथे पोझिशन वेक्टर ऑफ बी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए असं होईल. पोझिशन वेक्टर ऑफ बी म्हणजे याचा पोझिशन वेक्टर आपण असा लिहू शकतो, 9i 8j मायनस 10k मायनस एचा पोझिशन वेक्टर 3i प्लस 2j मायनस 4k. आता इथे ए बी बार आपल्याला मिळेल 9 मायनस 3 म्हणजे 6i, 8 मायनस 2 म्हणजे 6j आणि मायनस 10 आणि इथे प्लस 4 म्हणजे मायनस 6k. यातून तुम्हाला 6 कॉमन घेता येईल. इथे मिळेल मायनस आय प्लस जे मायनस के. ह्या पद्धतीने मिळेल. हा आहे ए बी बार. आता आपण इथे ए सी बार काढणार आहे. ए सी बार काढताना इथे पोझिशन वेक्टर ऑफ सी मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए असं लिहिणार आहे आपण. सीचा पोझिशन वेक्टर हा राहील, तो आहे मायनस 2i मायनस 3j प्लस के. यामधून पोझिशन वेक्टर ऑफ ए मायनस करायचं आहे, ते आहे 3i प्लस 2j मायनस 4k. आता इथे मिळेल मायनस 2i मायनस 3i म्हणजे मायनस 5i, मायनस 3 आणि मायनस 2 म्हणजे मायनस 5j. त्यानंतर k प्लस 4 म्हणजे 5k असं मिळेल. आणि आता इथे आपण यामधून मायनस 5 कॉमन घेणार आहे, तर ते मिळेल i प्लस जे मायनस के. हे रिलेशन 1 आहे आपल्याकडे, हे रिलेशन 2 आहे. आता इथे पहा, ए बी बार आणि इथे आहे ए सी बार. देअरफॉर फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 वरून आपल्याला मिळेल इथे 6 म्हणजे ए बी बार इज इक्वल टू 6 आणि इथे आय प्लस जे मायनस के, आय प्लस जे मायनस के याऐवजी होईल ए सी बार मायनस 5. इथे आपण लिहिणार आहे ए सी बार अपॉन मायनस 5. सॉरी, इथे पहा आय प्लस जे मायनस के म्हणजे ए सी बार अपॉन मायनस 5. इथे होऊन जाईल मायनस 6/5 ए सी बार. म्हणजे ए बी बार हा स्केलर मल्टिपल ऑफ ए सी बार होतो. ए बी बार इज एम स्केलर मल्टिपल ऑफ ए सी बार. आणि यामध्ये ए कॉमन आहे म्हणून हिअर ए इज कॉमन. देअरफॉर आपल्याला असं लिहिता येईल ए बी आणि सी जे आहेत हे कोलिनियर आहेत असं आपल्याला लिहिता येईल. आर कोलिनियर ह्या पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल.